महाराष्ट्रातून आणि देशातून नरेंद्र मोदींना स्पष्ट बहुमत मिळणार असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। निवडणुकीत महाराष्ट्राला 41हून अधिक जागा महाराष्ट्रात मिळण्याची शक्यता आहे। विरोधी पक्षाकडे नरेंद्र मोदींविरोधात चेहरा नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। एबीपी वोटरचा नुकताच एक सर्वे आलाय आणि त्या सर्वेच्या अनुषंगाने बोलण्यासाठी अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या राजकारणाबद्दल। त्यांना काय वाटतं, सध्याची जी आकडेवारी आली आहे त्यावरून आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, राज्यामध्ये महाविकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळेल अशा पद्धतीचं एक चित्र सध्या सर्वेच्या माध्यमातून दिसते, तर केंद्रामध्ये मात्र नरेंद्र मोदींना पसंती मिळते। सर्वे तुमच्या काही असेल ते मला काही त्याच्यावर सर्वे जे आहे शेवटी, पण मला एवढंच म्हणायचं आहे की स्पष्ट मुंबई महाराष्ट्र त्याच धर्तीवर मतदान करेल जे अख्खा देश करणार आहे। आणि मला आश्चर्य वाटणार नाही की मागच्या वेळी 41 जागा आली होती मोदी साहेब आणि सेना दोघांची, त्याच्या पलीकडे जाऊनही आम्हाला जागा जास्त मिळतील। महाराष्ट्राच्या अनुषंगानेच मी तुम्हाला विचारणार होतो। खरं तर काही दिवसांपूर्वी तुम्ही निर्णय घेतला, तुम्ही सत्ताधारी पक्षामध्ये गटामध्ये सहभागी झालात। असं असताना देखील अशा पद्धतीचा एक सर्वे येणं, तुमचा काय अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये महायुतीला किती जागा मिळतील? आज नरेंद्र मोदी विरोधात कोण? शेवटी महाराष्ट्रामध्ये ही कोणी आघाडी असेल की महायुती असेल, लोकांना प्रश्न हा तर समोर येणारच आहे ना की नरेंद्र मोदी विरोधात कोण, आमच्या पंतप्रधान उद्या कोण बनणार, हा प्रश्न जेव्हा लोकांच्या मनामध्ये जेव्हा विचार करतील, मतदान केंद्रावर जातील, तर 100% लोकांना नरेंद्र मोदीचा चेहरा दिसणार आहे। महाराष्ट्रातले 2 पक्ष फुटले, त्यामुळे कुठेतरी लोकांची नाराजी असं वाटत नाही का, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातले सध्याचे हे सर्वे आपल्या आकडेवारी दाखवतात? आता शेवटी सर्वेज आहे ना। आता हे तुमचा सर्वे असेल, उद्या पुन्हा दुसराचा सर्वे काय वेगळा आला, त्याच्या काही म्हणजे आज खरं ऑथेंटिक सर्वे म्हणता येणार नाही। पण मूड ऑफ द नेशन, देशाचा जे कौल आहे आज ते नरेंद्र मोदीच्या बाजूने आहे, हे तर स्पष्टच आहे। महायुती सर बैठक होणार होती, कधी ती जागांसंदर्भातली अमित शहांसोबत बैठक होणार आहे, याची काही तारीख आली? जानेवारी महिन्यामध्ये नक्कीच आमच्या तिन्ही पक्षाच्या बैठका होणार आणि श्रेष्ठी जी आहे BJPच्या त्यांच्याबरोबरही आमची आणि शिंदे साहेबांची चर्चा होणार आहे। धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीतच जानेवारीच्या महिन्यामध्ये महायुतीची अमित शहांसोबतची बैठक पार पडेल आणि जागा वाटपांचा जो उर्वरित राहिलेला जो तिढा आहे तो लवकरच पूर्ण होईल अशा पद्धतीची एक शक्यता या निमित्तानं बोलताना प्रफुल्ल पटेल यांना व्यक्त केली आहे। कॅमेरामन आजीश उदरकर सर, निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।